समोर दिसत असलेला पुरावा मोडीत काढला पाहिजे होता. अहो पण पुरावे फसवे सुद्धा असू शकतात ना. एखाद्या घटनेचा एक छोटासा भाग हा त्या पुराव्यात असू शकतो, पूर्ण घटना नाही दिसत आपल्याला. आनंदकडे काहीही एक्सप्लेनेशन नव्हतं, त्याच्या बोलण्यात काही कन्व्हिक्शनच नव्हतं. म्हणजे स्वानंदी मॅडम, फायनान्शियल प्रेशर खूप मोठं असतं. त्या नादात माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात, भले भले सुद्धा मोहाला बळी पडतात. त्याच्यात इगो अडतो. त्या क्षणी समोर जे दिसेल त्यावर संधी साधतो माणूस. आनंद केलं नसेल कशावर? हो पण मग अशी संधी एवढ्या वर्षात अनेकदा आली असेलच की त्यांच्या समोर. मुळात तुमच्याबरोबर काम करत असताना त्यांच्यावर फायनान्शियल प्रेशर आहे, याचाच अर्थ त्यांनी त्यांच्या कष्टाच्या पैशापलीकडे एका पैशाकडेही पाहिलं नाही ना. त्यांच्यासाठी तर काय सोपंच होतं. याआधी त्यांना जमलं असतं, कारण मुळात त्यांचा बॉस जो आहे, जो त्यांचा मित्र आहे सख्खा, ज्याने अंधळेपणाने विश्वास ठेवलाय त्यांच्यावर. विश्वास होता. आता असं वाटतं की विश्वास ठेवून माझं काही चुकलं तर नाही ना. राजवाडे, बस मला तर खरंच काही बोलायचं नाही. असं कसं न बोलून चालेल? एवढ्या वर्षांची मैत्री आहे ना तुमची. मी काय तुम्हाला सांगायचं, तुम्ही स्वतः एकदा आठवून बघा. आज तागयात कोणकोणत्या प्रसंगांमध्ये कशा पद्धतीने किती वेळा त्यांनी साथ दिली आहे तुमची. अहो तुमचे इंटरेस्ट जपले त्यांनी. आजपर्यंत त्या दोघांनी तुम्हाला सांभाळलं, सावरलं. त्यांनीच नाही, त्यांच्या बायकोने सुद्धा कधीही तुम्हाला एकटं पडू दिलं नाही. ते तर सारखेच सांगत होते की त्यांनी चोरी नाही केली आहे. डोळ्यामध्ये केविलपणा दिसत होता त्यांच्या. राजवाडे, आज त्यांना तुमच्या आधाराची खरी गरज होती, पण तुम्ही काय केलं? गप्प राहिलात का? सांगा ना, का बोलला नाही त्यांच्या बाजूने? खूप मदत करायची होती ना तुम्हाला त्यांना, मग त्या मदतीची ही वेळ होती, का नाही केलीत? तो पुरावा बघितल्यानंतर काही बोलण्यासारखंच उरलं नव्हतं. हो पण पुरावा त्यांच्या विरुद्ध आहे म्हणजे आपला माणूस गुन्हेगार आहे असं नाही ना. आपल्या माणसाला पण विश्वासही ठेवावा लागतो. मग ते अंशुमनच्या बाबतीत का नाही केलं? अंशुमनची क्लिप दाखवली तेव्हा सुद्धा मी हेच लॉजिक वापरायला हवं होतं. तेव्हाची परिस्थिती अंशुमनच्या विरुद्ध होती. मग तेव्हा मी असं म्हणायला हवं होतं की हा पुरावा फसवा असू शकतो, माझ्या भावावरती विश्वास आहे. राजवाडे, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. कशी परिस्थिती वेगळी होती? जो न्याय अंशुमनला तोच न्याय आनंदला का नाही? अहो का आनंदाला तुमचे 5, 20, 25 नाही, कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त वर्ष मित्र आहेत. मग अंशुमन माझा भाऊ आहे. माझ्या डोळ्यासमोर तो लहानाचा मोठा झालाय. जो नियम एकाला तोच सर्वांना. आणि आता मला यावर काहीही बोलायचं नाही. माझ्यासाठी हा विषय संपलाय.